होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही अंमदासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपली इच्छा करू गदारोळ आपली इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनोनी चिंता नाही अंमदासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंपत येरा मनोनी चिंता नाही अंमदासा नव्यो गर्भवासा जन्म घेता पांडुरंगा करो प्रथमाय नमः पांडुरंगा करो प्रथमाय नमः पांडुरंगा करो प्रथमाय नमः पांडुरंगा करो प्रथमाय नमः तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण नाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री गुरु चरण सरोज निज मन मकर सुधारी वर्ण रघुबर विमल जशो जोदायुग फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवोहि हरो क्लेश विकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया करे मेरे प्रियतम श्याम भोळे भाविक जुनाट सांगले भोळे भाविक जुनाट सांगले होय तैसे केले भक्ती भावे मनोनी चिंता नाही अंमदासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आजच्या या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडबाळ परमप्रिय असणारे आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं आणि त्या भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये फळ काय मिळालं याचं गोड चिंतन सांगणारा अभंग आहे विठाला
आपल्या संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचं गोड चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. तत्पूर्वी दोन शब्द पर्याय द्यायचा म्हणजे तो असा: भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी, धामोरीकर, सर्व ग्रामस्थांच्या तन मन धनाने, गावातील सर्व भजनी मंडळी, सर्व तरुण मंडळी, सर्वांच्या विशेष सहकार्याने व आमचे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आमचे आत्माराम बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा भव्य देवी अखंड हरिनाम सप्ताह, याही वर्षी आपण सर्व ग्रामस्थांनी अतिशय सुंदर गोड या कार्यक्रमाचं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. सर्व ग्रामस्थांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या सप्ताहामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपणा सर्वांच्या वतीने आमची भजनी मंडळी, त्यामध्ये आमचे चव्हाण मामा असेल, आमचे प्रल्हाद मामा असेल, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी यांनी फोन केला आणि आजची कीर्तन सेवा करण्यासाठी आज आपल्या समोर मी उभा आहे. आजच्या आपल्या कीर्तनासाठी अतिशय सुंदर पवित्र वातावरण आजच्या कीर्तनासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये गाजलेली सगळी मंडळी, आज सर्व गायक वादक मंडळी आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे सर्व गायक मंडळी आहेत, आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आहेत, सगळ्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व आमचे गुरुबंधू मंडळी, सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या चरणावर या ठिकाणी अभिवादन करतो. आज या कार्यक्रमासाठी एवढ्या संख्येने जमलेले आपण सर्व श्रोते भाविक मंडळी, त्यामध्ये आमच्या माता भगिनीची संख्या भरपूर आहे, पुरुष मंडळी सुद्धा त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी आहे आणि खूप आनंद वाटला. आपल्या या कार्यक्रमासाठी आमच्या तरुणांचं सुद्धा सहकार्य, अनमोल सहकार्य आपल्या कार्यक्रमासाठी आहे. भरपूर तरुण मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये मी 3 गोष्टी मी सांगतो. वयाचं बालपण हे असे वारकरी संप्रदायाच्या संस्काराने शोभावं, वयाचं तरुणपण हे असं कीर्तनामध्ये शोभावं आणि वयाचं म्हातारपण हे भजनामध्ये शोभावं. बाल वयामध्ये ते संस्कार करता येतात, ते इतर वयात करता येत नाही. आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले ते आमच्या जिजाबाई साहेबांनी ते बालवयामध्ये केले होते. बालवयामध्ये शिकवलं होतं, शुभा या महाराष्ट्राच्या उरावर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या 4 सत्ता गाजवतात. या 4 सत्तेविरुद्ध तुला बंड पुकारायचंय, हे हिंदवी स्वराज्य उभा करायचंय. शुभा तो कोंडाणा माझ्या डोळ्यामध्ये असतोय, तो कोंडाणा आपल्या स्वराज्यामध्ये आला पाहिजे, तो पुरंदर आपल्या स्वराज्यामध्ये आला पाहिजे, तो तानाजी, तो येसाजी, तो बाजीप्रभू आपल्या स्वराज्यामध्ये आला पाहिजे, हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. असं आमच्या जिजाबाई साहेबांनी बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. म्हणून आज हा महाराष्ट्र हे हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून वयाचं बालपण हे संस्काराने शोभावं आणि वयाचं तरुणपण हे कीर्तनामध्ये शोभावं. दादांनो, तरुणपणामध्ये जे कार्य करता येतं, जी क्रांती करता येते, ती इतर वयात करता येत नाही. आपल्या भारत देशामध्ये अनेक तरुणांनी क्रांती केली आहे. लक्ष देऊ नये का? माझा भारत देश स्वतंत्र व्हावा, माझा भारत देश कुणाच्या पारतंत्र्याखाली जगू नये, तो देश जगावा आपल्या तो स्वतंत्र पद्धतीने. माझी भारत माता स्वतंत्र होत असेल, माझा भारत देश या इंग्रजांच्या गुलामगिरीतून निघून जात असेल, तर वयाच्या 23व्या वर्षी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी फासावर जायला तयार आहे. वयाच्या 23व्या वर्षी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारा भगतसिंग आहे. हे तरुणासाठी सांगतो, लक्ष देऊ नये का? हे हिंदवी स्वराज्य माझा, हत्ती माझा, घोडा माझा, गड माझा, किल्ला माझा. अरे जगणार या महाराष्ट्राच्या माती करता, मरणार सुद्धा या महाराष्ट्राच्या माती करता. वयाच्या 16व्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा छत्रपती शिवाजी राजा आहे. वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणार भगतसिंग आहे. वयाच्या 16व्या वर्षी विश्व माऊली ज्ञानोबा आहे. एक ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात देतात. आणि आता वयाच्या 16व्या वर्षी पोरं काय करतात ते मला इथं सांगायला नाही.
म्हणून दादांनो, तरुणपणामध्ये परमार्थ घडला पाहिजे. तरुणांनी या वारकरी संप्रदायामध्ये, या अध्यात्मामध्ये आले पाहिजे. आमच्या तुकोबरायची सुद्धा हीच इच्छा होती. भाग्यवंत नटे हरे कीर्तना. तरुणपणामध्ये परमार्थ घडला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व तरुण मंडळी, सर्व श्रोते भाविक मंडळी, सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या कीर्तनासाठी जो अभंग आपल्या समोर या ठिकाणी जो निवडला तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात की त्या भगवान परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये, त्या साधकाच्या जीवनामध्ये 4 प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. जो भगवंताची भक्ती करतो, त्या भगवान परमात्म्याचं भजन करतो, असा असणारा जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याच्या जीवनामध्ये 4 प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. कोणती कोणती? लक्ष देऊन ऐका. पहिली स्थिती आहे निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. भगवान परमात्म्याची भक्ती करणाऱ्या भक्ताने चिंता करायची नाही. 2 नंबर आहे निर्भयता. जन्म आणि मृत्यूला त्या भगवत भक्ताने कधी भ्यायचं नाही. 3 नंबर आहे स्वतंत्रता. कोणाच्याही पारतंत्र्याखाली आपलं जीवन त्या भक्ताने जगायचं नाही. आणि 4 नंबर आहे सुखरूपता. त्या भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये एक किंचितही दुःख मानायचं नाही, उपभोगायचं नाही. ही 4 प्रकारची स्थिती त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. म्हणून आज या अभंगामध्ये आपण जो कधीच भक्ती करत नाही, जो नास्तिक आहे, त्याला हरिपाठ माहित नाही, कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, कधी असा सप्ताह नाही, कधी वर्गणी नाही, कधी पंगत नाही, या भानगडीतच जो पडत नाही, असा जो नास्तिक माणूस आहे, अशा नास्तिक माणसाचा आज आपल्याला विचार करायचा नाही. 2 नंबर, जो भक्ती करून मुक्त झालेला आहे, भक्ती करत करत मुक्त अवस्थेला प्राप्त झालेला आहे, अशा मुक्त पुरुषाचाही विचार आज आपल्याला करायचा नाही. पण 3 नंबरचा फार महत्वाचा आहे, जो रोज भक्ती करतो, रोज देवाचं भजन करतो, सकाळी उठल्याबरोबर, स्नान केल्याबरोबर मारुतीच्या दर्शनाला आहे, रोज देवाला अगरबत्ती आहे, रोज हरिपाठ आहे, रोज भजन, रोज कीर्तन, या पंचक्रोशीतलं एकही कीर्तन सोडायला तयार नाही, अशी अखंड भक्ती चालू आहे, रोज भक्ती चालू आहे. पण प्रश्न विचारला, देव मिळाला का, जीवनामध्ये सुख मिळालं का? उत्तर काय येतं? नाही. मग एवढी भक्ती करूनही, एवढा परमार्थ करूनही तो देव का मिळत नाही? म्हणून जगद्गुरु तुकोबराय अशा भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये गेले आणि लोकांना विचारलं, का हो तुम्ही भक्ती करता? हो महाराज, रोज भक्ती करता? हो महाराज, अखंड आमची भक्ती चालू आहे, रोज आमचं भजन चालू आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, रोज जर तुम्ही भक्ती करता, रोज जर तुम्ही देवाचं चिंतन करता, भजन करता, मग तुमचे चेहरे अशी सुकलेले का? भक्ती करताना देवाची मग चेहरे सुकलेले का? फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, भक्ती करता, भजन करता, परमार्थ करता, मग तुमचे चेहरे
बसलेले का? बाबा, जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे, जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे, त्या भक्ताचा चेहरा, त्या साधकाचा चेहरा हा काय वेगळा असतो बघा. हो, तुम्हाला इथून संभाजीनगर जवळ आहे, लासूर स्टेशन जवळ आहे. तुम्ही जर कधी संभाजीनगरच्या बस स्टँडवर गेले, त्या बस स्टँडवर हजारो लोक त्या ठिकाणी उभे असतात आणि त्या हजार लोकांमध्ये आमचा एखादा आळंदीचा एखादा महाराज, पैठणला राहणारा एखादा महाराज, एखादा कीर्तनकार त्या ठिकाणी उभा असू द्या. साधं धोतर आहे, साधा नेहरू आहे, साधी टोपी आहे, हातामध्ये बॅग आहे, कुठंतरी कीर्तनाला जायचं म्हणून बसची वाट त्या ठिकाणी पाहत उभा आहे आणि हजार लोक त्या ठिकाणी उभे असू द्या. त्या हजार लोकांकडे कोणी पाहत नाही, पण ते एका महाराजाकडे सगळे लोक टकमक 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 पाहतात की नाही? तुम्ही म्हणता, महाराज तुम्हाला काय चिंता आहे, तुम्हाला काय टेन्शन आहे? हा, रोज ह्या गावाची त्या गावाला कीर्तन करता, रोज त्या ठिकाणी चांगला चांगला माल खाता, चांगले गबूची गबू दिसता, तुम्हाला काय टेन्शन आहे? तुम्हाला काय चिंता आहे? दुष्काळ पडला काय, नाही पडला काय, पाऊस आला काय, नाही आला काय, तुम्हाला काय चिंता आहे? पण ऐका, हे खाण्यापिण्याचं देश नसतं दादांनो, त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं. आज आमचे आत्माराम बाबा जवळजवळ 70-75 वय असेल आमच्या बाबांचं, जवळ 80 असेल ना, 85 वय बाबांचं. हा, पण काय अजून बाबांचं तब्येत आहे, काय शरीर आहे, हे खाण्यापिण्याचं तेज नसतं दादांनो, त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं. तुम्ही जर कधी देवगडला गेलेत, भगवान दत्तात्रय प्रभूंचं जर तुम्ही दर्शन घेतलं, दर्शन घेऊन बाहेर आले, उजव्या बाजूला एका वाट्यावर आमचे गुरुवर्य भास्करी बाबा बसलेले असतात. बाबांचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर साक्षात आज आपल्याला माऊलीचं दर्शन झालं, आज असं समाधान त्या ठिकाणी मिळतं. का? ते ओरिजिनल भक्तीचं तेज आहे. माझ्या बोलण्यावर तुमचा जर विश्वास बसत नसेल, एक काम करा, तुम्हाला जर 2 मुलं असतील, एक मुलगा घरी ठेवा आणि एक मुलगा पैठणला आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला टाका आणि घरी राहणाऱ्या पोराला खारी खोबऱ्याचे लाडू तयार करा, गावरान तूप टाकून, काजू बदाम टाकून, आणि त्या घरी राहणाऱ्या मुलाला रोज 2-2, 4-4 खायला द्या. आणि आमच्या पैठणला आळंदीला नेवासेला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 8 दिवसाचे वयाने शिळे गुटके खाऊ द्या आणि 1 वर्ष झाल्यानंतर दोघाला इथं जवळ जवळ उभा करा. घरी राहणाऱ्या पोरापेक्षा जर पैठणला आळंदीला शिकणारा जर विद्यार्थी जर तो पोरगा चांगला दिसला नाही तर बाबा मी उद्यापासून कीर्तन करायचं सोडून देईन. हे खाण्यापिण्याचं तेज नसतं दादांनो, त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी लोकांना विचारलं, तुम्ही भक्ती करता, भजन करता, परमार्थ करता, मग तुमचे चेहरे असे सुकलेले का? कोणत्या देवाची तुम्ही भक्ती करता, कोणत्या देवाची उपासना करता? त्यातला एक जण उठला, त्याने सांगितलं, महाराज मी भक्ती केली. कोणाची भक्ती केली? त्यानं सांगितलं, आई भवानी थोर जाणून तिथे मी उपासिले हो, हाती परडे देवणी तिने माझा भिकेसी लावले हो, घोळा पांगळा करून आपल्या जवळ बैसविले हो, उद्वास्तुचे बरे फिरत असे घर करे भूत बाबरे, व्यर्थ सिने वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला. बाबा मी आईची भक्ती केली. दुसऱ्याने विचारलं, तू कोणाची भक्ती केली? त्याने सांगितलं, खंडोबासी नवस घालणी मुरळी होऊन बसले हो, आपले जे का सखे सज्जन देवी वंजनी बळी भरले हो, वारी मागता पोट भरेना. बाबा मी खंडोबाची भक्ती केली. एकाला सांगितलं मी बिरोबाची केली, एकाला सांगितलं मी म्हसोबाची केली. सगळ्यांनी आपापल्या देवाचं नाव सांगितलंय आणि तुकाराम महाराजांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि सांगितलं, ज्या देवाची तुम्ही भक्ती करता तो अपूर्ण आहे. तो देव कसा आहे सांगू? सेंदरी हेंदरी दैवत Thank you.
आपल्या पोटाची रडते मागती सिद्धी अवदान. जो देव आपलं पोट भरण्यासाठी तुमच्या समोर मागतो, तुम्हाला मागतो, तो देव तुम्हाला काय देणार आहे? तो देव अपूर्ण आहे. तो देव कसा आहे? अपूर्ण आहे. आता मला सांगा, अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण होतं का? का तुमच्याकडे काही असं आहे? तिखट अधिक तिखट म्हणजे गोड, मूर्ख अधिक मूर्ख म्हणजे शहाणा, अंधार अधिक अंधार म्हणजे उजेड? नाही ना. तिखट अधिक तिखट म्हणजे डबल तिखट. अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे अपूर्ण. अपूर्ण देवाची तुम्ही भक्ती करता. जे ऐकणारे लोक होते त्यातल्या एका जणाला राग आला, उठून उभा राहिला, म्हणला महाराज आमच्या देवाला नाव ठेवू नका, आमचा देव असू द्या जसा असेल तसा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव कसा आहे ते सांगा. आमचा देव राहू द्या बाजूला, तुमचा देव कसा आहे? तुम्ही ज्या देवाची भक्ती केली, उपासना केली, तो देव कसा आहे ते सांगा. याला शास्त्रामध्ये खंडन मंडन म्हणतात. फार गोड आहे. तुम्ही एखाद्या माणसाचं बोलण्याचं खंडन करा, पण केव्हा तुम्हाला त्याचं मंडन करण्याचं ज्ञान असेल तर. उदाहरणार्थ आमच्या महाराजांनी किती गोड पखवाज वाजवला. अगदी रामकृष्ण हरी बसून भारी भारी बोल त्या ठिकाणी वाजवले. घाम आला आमच्या महाराजांना वाजवलं, पण महाराज घाम पुसायचा नाही, हे लोकांना कळून द्यायचं हा घामाच पैसा आहे, पटत नाही. किती सुंदर वाजवलं आमच्या महाराजांनी. आणि मला मधीच काय झालं, मी म्हटलं महाराज अहो तुमचं वाजवणं चुकलं. एवढ्या लोकात मी त्यांना बोललो, एवढ्या लोकात मी त्यांना बोललो, ऐकून घेतलं त्यांनी. म्हणले महाराज चुकलं असेल माझं, पण माझं नेमकं चुकलं कुठं? माझा धातीन धाडा चुकला का माझा तिरकीट दगडा चुकला का नेमकं माझं चुकलं कुठं? मी त्याच्यातलं आपल्याला काही येत म्हटले, मग गपचीप कीर्तन करायचं, इकडं लक्ष द्यायचं. यांचा पखवाज वाजवणं चुकलं हा म्हणण्याचा अधिकार कोणला आहे? ज्यांना त्यातलं कळतं, है की नाही. आता काही केला स्वर सुद्धा लावतात नाही, स्वर तो सुद्धा म्हणतो चाल जमली नाही आज, तू येऊन पाय बोले आमच्या ताईने. काय गोड आवाज आहे. बऱ्याच वर्षापासून मी ताईचा आवाज ऐकतो बरं का. मी फार दिवसापासून त्यांना ओळखतो. म्हणजे गोदावरी मुंडेच्या नंतर एवढा गोड आवाज फक्त आमच्या ताईचा आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. चाल जमली नाही हे म्हणणं सोपं आहे, पण नेमकं चुकली कुठं ते फक्त आमच्या बाबांनीच सांगावं. महाराज तुमचा सूर जरा आज कमी लागला, थोडीशी जरा मात्र चुकला, हे कोणी म्हणाव? आमच्या बाबांनी म्हणावं. कारण पूर्ण आयुष्य या संगीतासाठी, या भजनासाठी आमच्या बाबांनी समर्पित केलेलं आहे. हो, त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही एखाद्या माणसाचं बोलण्याचं खंडन करा, पण केव्हा तुम्हाला त्याचं मंडन करण्याचं ज्ञान असेल तर. तसं लोक म्हटले महाराज तुम्ही आमच्या देवाचं खंडन केलं, आमचा देव असा आहे तसा आहे, शेंद्र आहे केंद्र आहे, असू द्या जसा असेल तसा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, तुम्ही ज्या देवाची उपासना करता, तो देव कसा आहे ते सांगा. आमचा देव राहू द्या बाजूला. तुकाराम महाराज म्हणतात माझा देव कसा आहे सांगू, माझ्या देवाचं काय वर्णन करावं. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड पाने, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड पाने, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड पाने, बाई
देवाच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड पाडे. माझ्या देवाचं काय वर्णन करावं? देवाचं वर्णन होऊ शकत नाही. शास्त्रकार सुद्धा सांगतात अशीगिरी समस्यात पंचदम सिंधू पात्रे सर्वदूर शाखा लेखनी पत्र उरवी लिखी देवी गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानाम ईश पारम नयाति. देवाचं वर्णन होऊ शकत नाही. आणि देवाचं वर्णन जर आपण करायला गेलो, समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, पर्वताची लेखणी केली, बालवाडीची मास्तरी बेली यायला बसवली, देवाचं वर्णन होईल नाही. लिखी देवी गृहीत्वा शारदा सार्वकालम. सर्व विद्येची देवता ती सरस्वती माता आहे. सरस्वती माता जरी त्या भगवंताचं वर्णन लिहायला बसली, त्या सरस्वती मातेला सुद्धा देवाचं वर्णन होऊ शकत नाही. परिपूर्णदम साक्षात श्रीकृष्ण नान्यमयी एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकरा. तो सर्वशक्तिमान आहे, परिपूर्णतम तो भगवान आहे. असं सांगितल्यानंतर जे लोक होते ते म्हणे महाराज हे तुम्ही लयच अवघड सांगितलं, हे सर्वशक्तिमान हे परिपूर्णतम जरा सोपं करून सांगा ना, जरा आम्हाला सोपं सांगा तुमचा देव कसा आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता चालूय. ऐका, आम्ही भक्ती करत असताना ज्या देवाची भक्ती केली, उपासना केली, तो आमचा देव कसा आहे. भोळे भाविक भोळे भाविक तुकाराम महाराज म्हणतात ऐका, ऐका माझा देव कसा आहे. भोळे भाविक जुनाट चांगले. माझा देव भोळा आहे. आणि तो भोळा शब्द लोकांनी ऐकला, लोक हसायला लागले. ते लोक म्हणे महाराज तुम्ही आमच्या देवाला नावं ठेवली, असा आहे तसा आहे, अपूर्ण आहे, अल्पज्ञ आहे. आम्हाला वाटलं तुमचा देव लयच भारी असेल. काय तर म्हणे भोळा. आता भोळ्या शब्दाचा आपल्याकडे काय अर्थ होतो? भोळा, भोळा म्हणजे बावळट, ठीक आहे नाही, येडपट. आपण आता मला सांगा, ज्या अर्थी तुकोबा देवाला भोळ म्हणतात म्हणून देव बावळट आहे का? आणि जो कोणी देवाला भोळ्या शब्दानं बावळट अर्थ लावत असेल, त्यांनी भर दुपारी 12 वाजता सूर्याच्या तोंडावर थुंकल्यासारखं आहे. दुपारी 12 वाजता सूर्य कुठं राहतो आपल्याकडं? हा, माथ्यावर, डोक्यावर. सूर्याच्या तोंडावर थुंकायचं, तोंड कसं करायला लागेल आपल्याला? आणि आपण थुंकल्यानंतर आपला थुका सूर्याच्या पलीकडं आपल्याच तोंडावर पडणार.
म्हणून देवाला भोळ्या शब्दानं बावळट अर्थ लावणं मध्ये स्वतःच्या तोंडावर थुंकून घेतल्यासारखं आहे. वास्तविक पाहता देव काही एवढा भोळा नाहीये. देव कसा आहे? देवच्या तुरा देवच्या तुरा देव चतुरा देव चतुरा जानोनी अंतर वर्तत से देव जानता देव जानता देव जानता देव जानता. देव कसा आहे? चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी शिरोमणी आहे. चतुरांचा राजा देव आहे. देवासारखा चतुर या जगामध्ये कोणीच नाहीये. तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा चतुर आहेत. आपल्यामध्ये सुद्धा कसे आहेत? चतुर आहेत. आपल्यात काय कमी चतुर आहेत का? आपल्यामध्ये लय चतुर. पण आपल्यामध्ये कसं आहे? आपल्यामध्ये एकापेक्षा एक चतुर आहे. एकापेक्षा एक चतुर. एक छोटासा दृष्टांत सांगतो, लक्षात आहे का? माणसं किती चतुर असतात? आपल्या भारताचे 10 मंत्री अमेरिकेला गेले. कोण? मंत्री अमेरिकेला गेल्यानंतर तिकडच्या मंत्र्यांनी त्यांचं चांगलं भव्य दिव्य स्वागत केलं. त्यांना गेस्ट हाऊसला नेलं आणि गेस्ट हाऊसला गेल्यानंतर त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला. म्हणले यांना संध्याकाळी आपण चांगलं जेवण बनवू, चांगलं जेवणाचं बेत बनवू. म्हणले आता यांना अर्जंट नाश्ता तयार करू. म्हणले अर्जंट नाश्ता देऊ. मग त्यांनी काय केलं? असे सुंदर पोहे बनवले. पण आता हे पोहे यांना कोणत्या प्लेट मध्ये वाढायचे? कारण मंत्री होते ते, त्यांना कोणत्या प्लेट मध्ये देऊन चालणार नाही. ते का आमचे महाराज लोक काय? महाराज लोकांना कोणती प्लेट चालत? पण ते मंत्री होते, कोणत्याही प्लेट मध्ये देऊन चालणार नाही. पण ते अमेरिकेच्या लोकांनी विचार केला. म्हटलं यांना चांदीची प्लेट आणि सोन्याचे चमचे पोहे खायला. आणि तो डायनिंग टेबल मांडला. इकडून आपल्या भारताचे मंत्री बसले, इकडून अमेरिकेचे मंत्री बसले. ते पोहे वाढले आणि तो सोन्याचा चमचा, ती चांदीची प्लेट पाहिली. आता मंत्रीच ते सुटलं तोंडाला पण एकाच्या. तिने शेजारच्या खुनीला, राम भाऊ चमचा तो सोन्याचा आहे. ते म्हणलं गपचिप राय. दिसलं खायला हा भारत देश नाही, ते आपल्याकडे चालतं, इकडं नाही. पण त्याला काही तो चमचा घ्यायचा मोह हवा ना. त्याने विचार केला चमचा तर हाणायचा, मेळ तर कोणाला लागून द्यायचा नाही. पण नाही का, तो एवढा चतुर होता, त्याला असे भारी भारी विनोद सांगता येत होते. तिने काय केलं? एक एक विनोद सांगायला सुरुवात केली. विनोद सांगितला का सगळे मंत्री हसायचे. थोडे ढिल्ले पडलं का आणखी सांगायचा. बाबा शेवटी असा विनोद सांगितला त्याने, असा विनोद सांगितला, सगळे मंत्री पोट धरून हसायला लागले. कोणाचंच लक्ष नाही. चमचा घेतला आणि आपल्या खिशात हसवले आणि हसवले. कोणीच पाहिलं नाही. पण आपल्याच भारतातल्या एका मंत्र्यांनी पाहिलं. ते म्हणला हा मंत्री आहे, मी काय पत्राचे का? मला नको का? पण त्याने विचार केला एक चमचा जर गेला तर ते मंत्री जवळ पडला असेल कुठेतरी. पण 2 जर चमचे गेले घोटाळा होऊ शकतो. तर काय करावं? यांना तर हसून फसवले. पण ऐका, हा त्याच्यापेक्षा डबल चतुर. त्याने हसून फसवले, यांना पाहता फसवले. कस काय? तेच सांगतो ना आता. त्याने हा त्याच्यापेक्षा डबल चतुर होता. त्याने काय केलं? त्याने सांगितलं ऐका, म्हणले इकडे लक्ष द्या. तुमची अमेरिका जशी श्रीमंत आहे, या जगामध्ये तुमचं
श्रीमंतीच्या बाबतीत नाव आहे, पण ऐका आमचा भारत देश सुद्धा काय कमी नाही. आमच्या भारतामध्ये काय कला आहे, काय जादू आहे आमच्या भारतामध्ये. ते अमेरिकेचे मंत्री म्हणे जादू काय भानगड आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. त्यांनी काय केलं, तो सोन्याचा चमचा आपल्या हातात घेतला आणि हातात घेतल्यानंतर बघा आमच्या भारतात अशी जादू आहे, अशी जादू आहे, अशी कला आहे. हा चमचा मी माझ्या खिशात घालणार आणि आपोआप या मंत्र्याच्या खिशात निघणार. म्हणजे त्यांना आधीच तुला होता त्याचा गेला नाही याचा. म्हणजे असे एकापेक्षा एक चतुर आहेत आपल्यामध्ये. माणसामध्ये एकापेक्षा एक चतुर असतात, पण ऐका देवासारखा चतुर, देवासारखा चतुर या जगामध्ये कोणीच नाहीये. किती चतुर आहे देव, किती चतुर आहे. त्या देवानं एवढं विश्व निर्माण केलं, पण ऐका तुमच्या माझ्या बोटाचं कांड सुद्धा सारखं नाहीये. किती चतुर आहे देव. आणि मला सांगा, देवाने जर सगळे माणसं सारखे केले असते, जना भाऊ काय पंच झाले असते. गाडीला जशा नंबर प्लेट आहेत का आपल्या, तशा नंबर प्लेट असते आपल्याला. MS 21, MS 22, MS 23. तुम्ही काल असं सांगितलं नसतं इथं रामेश्वर महाराजांचं कीर्तन होणार आहे. तुम्ही सांगितलं असतं ऐका गावकरी मंडळी, उद्या ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये MS 21 ढाकेफळ यांचं कीर्तन होणार आहे. किती चतुर आहे देव, किती चतुर आहे. तुमच्या माझ्या बोटाचं कांड देवानं सारखं बनवलं नाहीये. देवासारखं चतुर या जगामध्ये कोणीच नाहीये. मग देव जर एवढा चतुर आहे, चतुरांचा जर शिरोमणी देव आहे, तर मग आमचे तुकोबर आहे. त्या देवाला आजच्या या अभंगामध्ये भोळ का म्हणतात विडाला. तुकाराम महाराज देवाला भोळ का म्हणतात, तर त्याचे 2 कारण तुकोबरा देतात. पहिलं कारण आहे, तो आपल्या भक्ताकडून अगोदर थोडस घेतो, घिसी तेव्हा देसी. अगोदर आपल्या भक्ताकडून थोडस का वेळा घेतो, त्याच्या मोबदल्यात त्याला वाटेल ते देऊन टाकतो. तुम्ही या धर्म कार्यासाठी, या भगवंताच्या कार्यासाठी जर थोडं दिलं, तर तो भगवान परमात्मा तुम्हाला अनंत हाताने देतो. श्रीमद भागवत कथा आपण ऐकलेली आहे. त्या भागवत कथेमध्ये सुदाम देवाचं चरित्र सांगितलं जातं. फटी रे धोती, तुटी रे पगड़िया, चालत पाव घसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदामा देवाला भेटायला गेला होता. न सर पे है पगड़ी, न तन पे पैजामा,
दादीला चार घरी मागून आणलेले पोहे घेऊन गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णाचा महाल पाहिला, ते भगवान श्रीकृष्णाचं ते ऐश्वर्य पाहिलं. लाज वाटली त्या सुदाम देवाला. लाजला तो. त्याने असे पाठीमागे ती पोहे झाकून ठेवले. पण माझ्या भगवंताने त्या सुदाम देवाच्या हातातले हिसकावून घेतले आणि चार घरी मागितलेल्या पोह्यातला एक घास देवाने खाल्ला. गाव सोनियाचा तिला गाव, एका पोह्याच्या घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. किती पोहे खाल्ले देवाने? एक घास. एका घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. एवढं भोळा आहे कोणी? देव कसा आहे? भोळा आहे. दुसरं एक कारण दिलं. भक्त समागम, भक्त समागम, सर्व भावे हरी. भक्त समागम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी न सांगता वाटेल त्या प्रकारचं काम करतो. कोणाच्या घरी काम केलं देवाने? तुम्ही जर कधी पैठणला आले, पैठणला आमचे नाथ बाबा राहतात. नाथ महाराजासारखा श्रीमंत संत या महाराष्ट्रात कधी जन्माला येणार नाही. किती श्रीमंत होते नाथ महाराज. नाथ महाराज वाड्यामध्ये जर भिकारी जेवायला भिकारी तर सोन्या चांदीच्या ताटात जेवायचा. कोण? भिकारी. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रोज कीर्तन चालायचं. तुमच्यासारखे श्रोते भाविक मंडळी कीर्तन ऐकायला यायचे आणि जे लोक कीर्तन ऐकायला यायचे त्यांना नाथ महाराज 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ द्यायचे. कोणाला? कोणाला? कीर्तन ऐकायला येणाऱ्याला. हे फक्त तुम्ही आता ऐकायचं आणि आम्ही सांगायचं. आमच्यासारखे नाही. आम्ही तुमचाच गुळा पितोय. आमच्यासारखे नाही. ओरिजिनल श्रीमंत होती. हे जाऊ द्या. तुम्हाला नाथ बाबाची पारमार्थिक श्रीमंती सांगतो ऐका. द्वारकेची मूर्ता एक नाथ घरी, पाणी वाहे हरी कावडी रे. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी न सांगता वाटेल त्या प्रकारचं काम करतो. का? सागावया भक्तीचा तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी काम करत असताना कसल्याच प्रकारची लाज धरत नाही. न सांगता वाटेल त्या प्रकारचं काम करतो. का? भोळे. देव कसा आहे? भोळा आहे. आणि या अभंगामध्ये दुसरं एक विशेषण दिलं महाराजांनी देवाला. तो देव भाविक आहे. देव कसा आहे? भाविक आहे. आपण भाविक कोणाला म्हणतो? 7 ते 9 कीर्तन आहे. 6:45 मंडप मध्ये येणार. पकवान लावला की नाही लावला तिकडे लक्ष देणार. विडा घेतला की नाही घेतला तिकडे लक्ष देणार. महाराज आल्यानंतर
अभंग कोणता घेतला, नवीन असला तर लिहून घेणार, अगदी समोर बसणार, सगळं कीर्तन महाराजांचं लक्ष देऊन ऐकणार आणि ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मंडपच्या बाहेर जाणार, कोणाची तरी नवी चप्पल आपल्या पायात घालणार, घरी निघून जाणार. भाविक, याला भाविक म्हणते का? माझा भगवान परमात्मा भाविक आहे. किती भाविक आहे देव, किती भाविक आहे देव. रडला महाराज, देव आपल्या भक्तासाठी रडला. कोणासाठी रडला देव? गोकुळातल्या गोपाळांसाठी, गोकुळातल्या गवळणीसाठी देव रडला. का? या जगामध्ये त्या गवळणीसारखी भक्ती आणि त्या गोपाळासारखं प्रेम भगवंतावर या जगात कोणी करणार नाही. काय भक्ती होती त्या गोपाळांची, काय प्रेम होतं त्या गवळणीचं. तुम्ही जर कधी वृंदावनला गेलेत, त्या वृंदावन मध्ये कृष्णाचं नाव कोणी तिथं घेत नाही. कृष्णाचं नाव वृंदावन मध्ये कोणीच घेत नाही. मग राधे 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 राधे. का? काय भक्ती राधेची, काय भाव आहे. अहो त्या वृंदावनची माती सुद्धा राधेचं नाव घेते. वृंदावन का कण कण बोले जय श्री राधे. वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राधे. श्री राधे जय श्री राधे. त्या राधेसारखी भक्ती, त्या राधेसारखं प्रेम देवावर कोणी करणार नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये हे कॅसेट मधलं ऐकून आमची भजनी मंडळी, काही गायक मंडळी त्या राधेला काही म्हणतात. नाही, अशी नव्हती राधा. अहो हे कॅसेट मधलं ऐकून चांगले चांगले भजनी सुद्धा म्हणतात, बाबा राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. राधा फिरणारी होती? राधा फिरणारी होती? नाही. एका जणानं काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं. काल्याच्या कीर्तनात राधा रंगानं दिसती छान, तिच्या विणीला गोंडे दोन. मी लबिनलाच्या घरी बायको लावून गोंडे. राधा का गोंडे लावणारी का? हा, गोंडे लावणारी? अहो हे तर काहीच नाही. भजनामध्ये एका भजनाने गवळण म्हटली. गवळण, बाबा काय गवळण होती ती. गवळणीच्या गेलो घरी, गवळण नव्हती घरी. गवळणी का? काही म्हणतात नाही, अशी नव्हती राधा. आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आमचे नवले महाराज आम्हाला राधा शिकवायचे. राधे 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 हे श्याम सुंदर. राधे राधे हे श्याम सुंदर. ते आता धडकरी आपुल्या मतीला, क्षणभरी घरी असता तरी खोडी चरण पाणी. खेळावया बाहेर जाता आळगीत गवळणी, आपण डोरी निजगला डोरी जातो ना जगात. राधे 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 हे श्याम सुंदर. राधे राधे हे श्याम सुंदर. राधे राधे हे श्याम सुंदर. ह्या अशा गवळणी, अशी राधा कोणी म्हणायला तयार नाही. आणि लोक काही म्हणतात नाही, राधेसारखी भक्ती कोणी करणार नाही. देव त्या गोपाळासाठी, त्या गवळणीसाठी रडला. ज्या वेळेस तो अक्रूर भगवंताला घेऊन जाण्यासाठी गोकुळामध्ये रथ घेऊन आलेला आहे. नवीन रथ आहे, नवीन रथ आहे. नंदाच्या अंगणी आया गवळणी. वा. या नंदाचे अंगणी आया गवळणी. रथ सजवलेला आहे, पुष्पहारांच्या माळा त्या रथाला लावलेला आहे. बारीक वर्ग आणि सगळ्या गोपाळांनी, सगळ्या गवळणींनी तो रथ पाहिला.
आणि तो रथ चालत चालत नंद बाबाच्या वाड्याकडे निघालेला आहे. सगळे गोपाळ सगळ्या गवळणी त्या रथाच्या मागे चालू लागतात. रथ चालत चालत नंद बाबाच्या वाड्यासमोर आलेला आहे आणि सगळ्या गोपाळांनी सगळ्या गवळणींनी त्या यशोदा मैयाला प्रश्न विचारला. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा कारत शृंगारीला सांगावे मजला. हे यशोदा मैया, हा रथ आपल्या गावात कशासाठी आलेला आहे? नवीनच रथ आहे, नवीनच साथी आहे, कशासाठी आला हा रथ? बोले नंदाची पटराणी सदगलित होणे मथुरेशी चक्रपाणी जातो साजरी. हे गवळणीनो, ज्या कृष्णाबरोबर आपण आतापर्यंत राहिलोय, त्या कृष्णाबरोबर आपण खेळलोय, तो कृष्ण कन्हैया, तो भगवान परमात्मा आज आपल्याला कायमचं सोडून मथुरेला निघाला आणि देव जाणार हे शब्द कानावर पडल्याबरोबर त्या गवळणीची काय अवस्था झाली. मी मला वचन ऐकून या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. तो भगवान परमात्मा, तो कृष्ण कन्हैया आज आपल्याला कायमचं सोडून आज मथुरेला जाणार हे कळायला बरोबर त्या गवळणी रडू लागल्या, त्या रथाच्या समोर आडव्या पडू लागल्या आणि त्या अक्रूराला विनंती करू लागल्या, अक्रूरा, हा रथ आमच्या अंगावून घाल, आम्हाला मारून टाक अक्रूरा, आम्हाला जिवंत ठेवू नको अक्रूरा, पण आमच्या देवाला, आमच्या कृष्णाला आमच्यापासून घेऊन जाऊ नको. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, हो नको नेऊ भगवान वृंदावनीच्या सकळ जनासे ते गवळणीचं दुःख, त्या गवळणीचा शोक भगवंताने पाहिला आणि भगवान परमात्मा अक्रूरला म्हणतात, अक्रूरा, हा रथ लवकर गावाच्या बाहेर काढ, त्या गवळणीचं दुःख मला पाहिलं जात नाही. तो रथ गावाच्या बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर भगवान परमात्मा त्या रथाच्या खाली उडी मारतात आणि रथाच्या चाकाजवळ बसून या जगाचा चालक मालक असणारा तो भगवान ढसा ढसा त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी रडतात. देवाला रडताना पाहिल्यानंतर अक्रूर देवाला म्हणतात, देवा, या जगाचे चालक मालक तुम्ही आहात, कर्तुम शक्ती तुमच्याकडे आहे देवा, आणि तुम्ही रडता, या गवळणीसाठी रडता, या गोपाळासाठी रडता. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या अक्रूराला उत्तर देतात, अक्रूरा, अरे या गवळणी सारखं प्रेम, या गवळणी सारखी भक्ती या जगामध्ये माझी कोणी करणार नाही. अरे मी जर परत गोकुळामध्ये गेलो नाही तर माझ्या गवळणी माझ्यासाठी प्राण देतील अक्रूरा. म्हणजे एक काम कर, परत गोकुळामध्ये जा आणि माझ्या सगळ्या गवळणींना सांग, माझ्या सगळ्या गोपाळांना सांग, तुमचा कृष्ण कायमचा गेलेला नाहीये, तो परत येणार आहे. अरे मी गोकुळात परत येणार, एवढ्या अपेक्षेवर माझ्या गवळणी गोकुळामध्ये जिवंत राहतील. देव ढसा ढसा त्या ठिकाणी रडले. का? भावी देव कसा आहे? भाविक आहे. देव जुनाट आहे. जुनाट जुगादीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे, लोपले होते पारुकेपणे ठाव चढणे चुकविला. देव जुनाट आहे
आणि देव चांगला आहे. चौथं विशेषण दिलं देवानं त्या तुकाराम महाराजांनी की देव कसा आहे, चांगला आहे. किती चांगला आहे देव. रूप सावळे सुकुमार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, रूप सावळे सुकुमार सुकुमार, रूप सावळे सुकुमार. देव चांगला आहे. किती चांगला आहे देव. एवढा चांगला आहे. आपल्या भक्तांना जर पाहिलं, तेने वेदी येले मन, 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 तेने वेदी येले मन. पाहिला 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 देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आणि तुकोबरा म्हणतात अशा देवाची भक्ती आम्हाला घडली, अशा देवाची आम्हाला उपासना घडली. आता आमचं जीवन कसं बनलं, अभंगाचं दुसरं. आमचा देव भोळा आहे, आमचा देव भाविक आहे, आमचा देव जुनाट आहे, आमचा देव चांगला आहे. आणि अशा देवाची भक्ती आम्हाला घडली, अशा देवाची आम्ही उपासना केली. आता आमचं जीवन कसं बनलं. मनोनी चिंता नाही, मनोनी भीती नाही. आता कसल्याच प्रकारची चिंता आणि कसल्याच प्रकारची भीती आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. कोणती भीती राहिली नाही. तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी शयनम. पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. हे जे जन्म आणि मरणाचं हे जे दुःख आहे, ही जी भीती आहे, ती आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. आम्हा जन्म मरण नाही धाक, झाला लोकी परलोक. साधू संत या जगामध्ये कधीच मरणाला घाबरले नाही, कधीच भिले नाही. कोण घाबरला नाही मरणाला. आणखी एक 5 मिनिटाचा दृष्टांत मला आपल्याला सांगायचा आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. 19 फेब्रुवारीला ज्या राजांची जयंती आपण मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करतो ते आपल्या हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कधीच मरणाला घाबरले नाही, कधीच भिले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर मरणाला घाबरले असते तर आज हे हिंद विश्वराज्य, ही गादी, हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळालं नसतं. कधीच घाबरले नाही. ज्या वेळेस आपल्या हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
यांचा जन्म या ठिकाणी झाला होता शिवनेरी गडावर. त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद होईल यात काय नवल. या महाराष्ट्राची माती सुद्धा, त्या मातीला सुद्धा आनंद झाला होता. या महाराष्ट्राची माती सुद्धा थैता त्या ठिकाणी नाचत होती. कणा कणातून सुगंध दरवळला, लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला. माझी जाऊच्या पोटी बाळसी भाजी जन्मासी आला. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सगळ्या महाराष्ट्राला आनंद होईल यात काय नवल. या महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा आनंद झाला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच मरणाला घाबरले नाही, कधीच भिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कोणाच्या पारतंत्र्याखाली जगण्या राजांना कधी आवडला नाही. राजांना आवडलंही नाही, कोणाच्या पारतंत्र्याखाली जगणं कधी जमलं नाही. अरे जगायचंय या हिंदू धर्म करता आणि म्हणायचंय या महाराष्ट्राच्या माती करता. राजाने आवाज दिला, सांगितलं मावळा हो ठरलं पण दादा. अरे आपला प्राण गेला तरी चालेल, हा गड जिंकायचा, जीवन जगलं तरी चालेल, हे हिंदवी स्वराज्य उभं करायचंय. तानाजी मालुसरे, हे रजनीकांत, बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, मुरार बाजी कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या पाठीवर राजाने हात फिरवला आणि सांगितलं मावळा हो प्राण गेला तरी चालेल, हा गड जिंकायचा, जीवन जपलं तरी चालेल, हे हिंदवी स्वराज्य उभं करायचंय. कोणाच्या पारतंत्र्याखाली जगायचं नाही, अरे मरायचं नाही, अरे जगायचंय या हिंदू धर्माकरता, अरे मरायचंय या महाराष्ट्राच्या माती करता. राजाने आवाज दिला, रांगड्या बसत तानाजी कलांना. राजा उडवायची, राजा शुद्धनी सत्ता सापडवायची. नेताजी पालकर करायला राजा इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरणं तुमच्या करता. रांगडा बसत बाजी प्रभू करायला राजा प्राण गेला तरी चालेल, राजा जगायचंय फक्त तुमच्या करता आणि मरायचंय या महाराष्ट्राच्या माती करता. एक मावळा, दोन मावळे, 50, 100, 400 मावळे राजाजवळ तयार झाले. राजाने 400 मावळ्यांना घेतलं, रायरेश्वराचं मंदिर गाठलं, प्रत्येकाच्या हातात गुलाल दिला, तेल भंडार दिला. अरे सांगितलं तो गुलाल, तो बेल भंडार सगळ्या मावळ्यांनी त्या भगवान शंकराच्या पिंडीवर फेकून दिला आणि एकच आवाज केला, हर हर. आमचे टाळकरी मंडळी 2-4 जण इमानदारीने म्हटली, बाकीचे काय पाकिस्तानातले काय. झालंय आपलं कीर्तन. या धर्म मंडपामध्ये जे ओरिजिनल मरतायत त्यांनी सगळ्यांनी एकदा वर हात करा. वर हात करून टाळी वाजू नका. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. आणि असा आवाज काढा कोणाच्या तरी अंतकरणात धडकी बदली पाहिजे. राजाने आवाज दिला, सांगितलं मावळा हो प्राण गेला तरी चालेल, हा गड जिंकायचा, जीवन जपलं
असा एकच हर हर महादेवचा आवाज या महाराष्ट्रामध्ये घुमला. म्हणून आज हा महाराष्ट्र, आज हे हिंद विश्वराज्य, ही गादी, हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळालं. 400 वर्षापूर्वी जर या महाराष्ट्रामध्ये हर हर महादेवचा आवाज घुमला नसता, आज या गादीवर, या व्यासपीठावर आज रामेश्वर महाराज तुम्हाला कीर्तन करताना दिसला नसता. आज या गादीवर एखादा मोहम्मद भाई उभा असता, इकडे रफिक भाई असते, एक फारुख भाई, पखवाद वाजाला इकडे कदीर भाई, हे उस्मान भाई. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आपल्याला आहेत. छत्रपती शिवाजी महाराज कधीच मारण्याला घाबरले नाहीत. म्हणून तर म्हणतात ना, मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेला तो शिवाजी अवघ्या या विश्वाला, सांगून गेला तो शिवाजी अवघ्या या विश्वाला. त्याची पोरं मी नाही भिणार मरणाला, सांगून गेला तो शिवाजी अवघ्या या विश्वाला. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या आयुष्यामध्ये कधीच मरणाला घाबरले नाही. आमचे संत सुद्धा, आमचे साधू सुद्धा कधीच मरणाला घाबरले नाही, कधीच भिले नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाची भक्ती आम्हाला घडली, त्या देवाची आम्ही उपासना केली, आता आमचं जीवन कसं बनलं. मनोनी चिंता नाही, मनोनी भीती नाही, विठोबार कुमाये Oh,